नमस्कार मित्रांनो. अनिल भाऊ आज 5 वर्षानंतर गावी येत होते. ते मुंबई येथे नोकरीस गेले होते आणि तिकडेच रमले. 4-5 वर्षानंतर गावी यायचे. घरी आई वडील लहान भाऊ, त्यामुळे चिंता नव्हती. निश्चिंत होते ते. नेहमी फोनवरती आईवडिलांशी भावांशी सर्वांशी बोलणं वगैरे होऊन जायचं. मग काय जायचं, लहान गाव करमत नाही, मोठ्या शहरात राहायची सवय झाली. त्यामुळे ते 4-5 वर्षातून एकदाच घरी यायचे. असंच ते यावेळेला आज घरी आले होते. ते रेल्वे स्टेशनवर उतरले. एकटेच होते. रात्रीचे 12 वाजले होते. घर काही जास्त दूर नाही. त्यांनी रिक्षा बघितली. आता अनिल भाऊंचं घर हे 1.5 किलोमीटर सहज होते व गावाबाहेर प्लॉट एरियात जाण्यासाठी त्यांना रिक्षा मिळालीच नाही. 2-3 रिक्षा होत्या, त्या पण भरून निघून गेल्या. आता काय करणार आपण, ते एकटे आणि आता रिक्षा पण नाही. मग काय करायचं, म्हणून ते पायीच घरी निघाले. त्यानंतर आल्यावर त्यांना मुकेशचं घर दिसले. हो, मुकेश त्यांच्या बालपणीचे मित्र. खूप शिकला, खूप मोठा झाला, इंजिनियर झाला. अनिल भाऊंना माहीत होतं की मुकेशच्या शिक्षणासाठी एकुलता एक मुलगा म्हणून त्याच्या आईवडिलांनी 10-12 एकर जमीन विकून टाकली, पण त्याचे शिक्षण पूर्ण केले. आता मेन रस्त्याला लागूनच त्यांचे भले मोठे घर होते. पाठीमागे खूपच म्हणजे 10-12 हजार स्क्वेअर फूट जागा रिकामीच पडलेली होती आणि घर दुमजली होते. अगदी अशी मजबूत घर. तिथं काका काकू राहायचेत. अनिल भाऊंना एकदम सर्व आठवण झाली. मुकेशचे आईवडील मात्र एकटे घरीच असतात. मुकेशने त्यांना बंगलोर येथे कधीच नेले नाही. आता पण मुकेशचे आईवडील घरी एकटेच असतील, नाही का? खरंच एकटे असतील काय? कसे असतील? हो, ते विठ्ठल काका व रुक्मिणी काकू असे त्यांचे नाव होते. विचार मनात येताच अनिल भाऊ घरासमोरच थांबले. खूप मोठे घर. बाहेर ओसरीवरून मिणमिणता उजेड येत होता. खिडक्या वगैरे उघड्या होत्या आणि घरातसुद्धा झिरो लाईटाचा मिणमिणता उजेड होता. बस, चला म्हणजे विठ्ठल काका व काकू घरीच आहेत. सकाळी त्यांना नक्की भेटू, असं त्यांनी विचार केला. आता अनिल भाऊ त्यांच्या घरासमोरच थांबले होते मेन रोडावरती. असं विचार करून ते निघाले. तेवढ्यामध्ये त्यांचे लक्ष गेले. बाहेर वरांड्यात अंधारात 2 आकृत्या बसलेल्या दिसल्या. तेवढ्यात काकूने हाक मारली, अरे बेटा मुकेश, केव्हा आलास? अरे ये ना, आम्ही वाट पाहतो रे तुझी, ये. व लगेच काकांचा पण आवाज आला, अरे मुकेश ये, कधीची वाट पाहतोय आम्ही, बरं झाले तू आज आलास. अनिल भाऊ एकदम तचकले. तेवढ्यात ते दोघे उठून वरांड्यातून खाली आले व अगदी रस्त्यावरती अनिल भाऊंच्या समोर उभे राहिले 10-15 फुटावर. अनिल भाऊ म्हणाले, नमस्कार काका, मी अनिल, मुकेशचा मित्र आहे. दोघे एकदम बोलले, काय अनिल काय? अरे मुकेश नाही आला? अनिल भाऊंना काय बोलायला समजतच नव्हते. आता काका काकू वरांडा उतरून रोडावर आले होते. खूपच थकलेले दिसत होते. एकदम नाराज झाले. काका म्हणाले, जाऊ द्या, येईल तो कधीतरी. अनिल भाऊ म्हणाले, अहो काका असे का बोलता, तो फोन करेल तुम्हाला येण्याआधी. अशी काय तुम्ही वाट पाहत बसता? आता रात्रीचे किती वाजले माहीत आहे का? 12-12:30 झाले. काका म्हणाले, कष्टाचा काय फोन करतो तो, जाऊ द्या, आम्ही रोजच वाट पाहतो रे त्याची. किती वर्ष झाली, साधा फोनसुद्धा येत नाही. अनिल भाऊ चक्रावून गेले. त्यांनी रस्त्यावरच पाहिले. सर्वीकडे शुष्काट होता, कोणीच नाही. त्यांना त्यांची दया आली. अनिल भाऊ म्हणाले, तुम्ही आता झोपा, घरात जा. पण ते जागच्या आले नाहीत. रस्त्यावरच चौकडे शाळभूत नजरेने पाहत होते. मुकेश कुठे दिसतो काय? काकू म्हणाल्या, अरे मुकेश येत असेल. काका म्हणा, जाऊ दे, किती वाट बघणार, आपण रोजच वाट बघतो, नाही येणार तो आता, जाऊ द्या. मग अनिल भाऊंना दया आली. ते म्हणाले, तुम्ही आधी घरात चला. असं म्हणून ते स्वतःची बॅग घेऊन त्यांच्या वराड्यात गेले. मग त्यांच्यासोबतच गेले. त्यांना सांगितलं, चला घरात चला. मग काका आणि काकूंना घेऊन अनिल भाऊ वरांड्यात गेले आणि त्यांना सांगितलं, काकू दारू उघडा आणि झोपा बरं तुम्ही, आता खूप रात्र झालेली आहे, अशी वाट बघू नका. काकूंनी दार उघडले.
पण घरात मिनमिनता झिरो होता. वरांड्यात पूर्ण अंधार होता. वरांड्याचा एक बरामदा होता, एक बागसारखा होता. ते बागकार अनिल भाऊ बसले. अनिल भाऊ म्हणाले, हे बघा, रात्र खूप झाली आहे, मी सकाळी येणार, तुम्ही आता झोपा बरं. काका काकू वरांड्यातच बसले व रडायला लागलेत. अनिल भाऊंना काय करायला समजत नव्हते. वरांड्यात पूर्ण अंधार होता. रडत रडत त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे अनिल, काय सांगू तुला, आम्ही एकुलता एक मुलगा म्हणून शिक्षण पूर्ण केले, जमीन विकून टाकली, तो बंगलोरला गेला, त्याला शिक्षण पूर्ण झाले, तो बंगलोरला नोकरीस लागला. नंतर त्याने परस्पर लग्न पण करून टाकले, सुनेला दाखवायला सुद्धा आणले नाही व नोकरी लागल्यावर दर महिन्याला पैसे पाठवायचा, ते पण लग्नानंतर बंद केले. नशीब जमीन विकून मी त्याला शिक्षण पूर्ण केलं होतं, परंतु 30 लाख रुपये मी माझ्या खात्यावरती बँकेत ठेवलेले आहे. त्याचं व्याज येतो, त्या व्याजावर आमचं घर चालतो रे बाबा, काय करणार, आम्ही दोघंच जण, किती पैसे लागतात. पण तो कधी पैसे पाठवते नाही. तो म्हणतो, तुम्हाला पैशाची काय जरूर, काय आवश्यकता तुम्हाला पैशाची, भरपूर पैसे तुम्ही बँकेत ठेवलेले आहेत, आता काय करणार. बस बँकेतील ठेवलेले पैसे त्याच्या व्याजावरच पोट भरतो. नंतर सुरुवातीला त्याने सांगितलं, तो अधूनमधून यायचा, 2-4 वर्षातून यायचा. मग तो अमेरिकेस निघून गेला. खूप मोठं पॅकेज मिळालं म्हणे त्याला. पॅकेज काय असतो रे अनिल? अनिल भाऊ म्हणाले, अहो पॅकेज म्हणजे खूप मोठा पगार. जाऊ द्या, आम्हाला काय करायचं त्याच्या पगाराचं, आम्हाला व्याजावरती आमचं पोट भरतो आहे, काही आवश्यकता नाही. पण त्याने निदान यायला तर पाहिजे ना, आम्ही किती वाट बघतो त्याची. त्याने परस्पर लग्न केलं, सुनबाईला दाखवला नाही, अमेरिकेत निघून गेला तो. अमेरिकेत आम्हाला बंगलोरला तर नेलंच नाही, अमेरिकेला कुठून नेणार. आणि अमेरिकेला गेला त्या दिवसापासून अधूनमधून त्याचे फोन यायचे, ते फोन येणंसुद्धा बंद झालं. आम्ही फोन करतो तो उचलत पण नाही. मग नंतर ते फोनच त्याने बदलून टाकले, नंबरच बदलले. पण त्याचे एक मित्र आहे श्रीकांतकडे त्यांचा नंबर आहे. श्रीकांतने आम्हाला दिला, पण आम्ही परत ट्राय करतो, पण तो फोन नाही उचलत आमचा. पण श्रीकांतचा फोन केला का मात्र बरोबर उचलतो. झालं, काय करणार आता. अनिल बोनाडला एवढ्या रात्री हे सर्व सांगताय, त्यांना बिचारे दुःख रडतायत आणि दुःख व्यक्त करताय, आणि आपण उठून कसं काय लगेच घरी निघून जायचं. त्यांनी खूप समजून सांगितले. अनिल भाऊ म्हणाले, हे बघा काका काकू, तुम्ही आता झोपा, मी सकाळी येईल, आपण निश्चिंतेने बोलू, काही घाबरू नका. मी त्याला फोन करतो आणि त्याला बोलून घेतो. त्याला खरंच रे, बोलून घे त्याला, बरं होईल. आणि बघ, त्याला फोन करून सांग रे, आम्ही तुझीच वाट पाहतो रे, एकदा तरी भेटायला ये, तुझे पैसे आम्हाला नको, काहीच नको. सुनबाई, 2 नातवंड आहे म्हणे त्याला, एक मुलगा आणि एक मुलगी. श्रीकांत सांगत होता. असं कसं रे तो आम्हाला विसरून गेला रे. आम्ही त्याला एकुलता एक मुलगा इतकं शिकवलं, पुढे गेला, खूप पुढे गेला. त्याला खूप पगार आहे, आम्हाला आनंद आहे. आता नातू आणि नात केवढे झाले असतील रे. अमेरिकेत गेला, आज जवळजवळ 10 वर्ष झाले. बस त्यांचं काही येणं जाणंच बंद करून दिलं. 2 नातवंड आहे, पण ते येत नाही रे, आणतच नाही त्यांना. आम्ही श्रीकांताला खूप सांगितलं, त्याला समजून सांग. श्रीकांत, तुम्ही खूप समजून सांगितलं, पण तो नाही ऐकत. बस तू त्याला फोन करे आणि त्यांना सांग, सर्वांना घेऊन ये, 2 नातवंडांना आम्हाला पाहायचे, सुनबाईला पाहायचे, आम्ही वाट पाहतो रे तुझी. अनिल भाऊ म्हणाले, काका चिंता करू नका, आम्ही सकाळी श्रीकांतकडे जातो व मुकेशचा मोबाईल नंबर घेऊन त्याच्याशी बोलतो व तुमच्याकडे येऊन तुमच्याशी सुद्धा त्याचे बोलणे करून देतो. बस तर झालं. आता तुमचे काही भांडण वगैरे तर झाले नाही ना? काकू म्हणाल्या, नाही रे अनिल, भांडण वगैरे काहीच नाही, पण तो बंगलोरला गेला, लग्न परस्पर केले, त्यानंतर तर तो एक वेळेस फक्त आला आता भेटायला, मग नंतर अमेरिकेत निघून गेला, त्यानंतर आलाच नाही म्हणे. खूप काम असतात, टाईमच मिळत नाही, साधा फोन करून बोलायलासुद्धा त्याला टाईम नाही रे, असे म्हणून काकू उनके देऊन रडू लागल्या. काका पण रडतच होती. वरांड्यात खूपच अंधार होता. अनिल भाऊंना काय करा समजत नाही. त्यांना खूप गैरून आले. ते कसे तरी उठलेच व म्हणाले, चिंता करू नका, मी सकाळी येतो, त्याला फोन करतो. काकू परत म्हणाल्या, त्याला सांग रे, आम्ही तुझीच वाट पाहतो रे,
आम्ही तुझीच वाट पाहतो रे. एकसारखी अनिल भाऊंना एकदम गहिवरून आले. त्यांना असं वाटले आता आपणही मोठ्याने रडू, आपल्याला आता मोठ्याने रडू कोसळेल. पण ते फटकन खाली उतरले. परत वरांड्यातून खाली उतरले व रस्त्यावर आले. पुढून पाहिले, वरांड्यात फक्त अंधार होता. 2 आकृती उभ्या होत्या. त्यांनी दोघांनी हात दिला. अनिल भाऊंनी पण हात हलवून त्यांचा निरोप घेतला. रस्ता निर्मूष्य होता. रस्त्यावरती लाईट वगैरे चालू होती, फक्त काही घरातली लाईट बी चालू होती. पण रस्त्यावरती एक कुत्रंसुद्धा नव्हते. जड अंतकरणाने ते घरी आले. रात्र बराच झाली होती. बस ते घरी कुणाशीच काही बोलले नाही. घरी आले आणि थोडा वेळाने झोपून गेले. म्हणजे विचारचक्र चालू होते. पैसा आला म्हणजे आई वडीलसुद्धा विसरतात. आपण पण चुकतो. 4-5 वर्षातून एक फेरी मारतो, आईवडिलांना भेटतो. आता वर्षातून निदान 3-4 वेळेस यावेच लागेल. त्यांना मुंबईत आवडत नाही. 1-2 वेळेस नेले होते, पण ते राहायला तयार नाहीत. जाऊ द्या, आपण मात्र मुकेशसारखे करायचे नाही. आपणही खूप चुकतो. अनिल भाऊंना विचार करता करता झोप लागली. सकाळी 8 वाजता ते उठले. आईवडिलांना खूपच आनंद झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिनी आणि भाऊ खूप खुशीत होते. अनिल भाऊ आले होते फार दिवसातून. चला, असा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. खरंच आपण चुकतो. आपण 4-5 वर्षातून येतो ना. नाही, असं नाही करायचं. वर्षातून 4-5 वेळेस यायचं. बस आपण आता विठ्ठल काका व काकूंनासुद्धा आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जसा आनंद आहे, आपल्याला बघताबरोबर जो आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद झाला, तोच आनंद विठ्ठल काका व रुक्मिणी काकूंच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायचा आहे. चला, आता अगोदर सकाळचं सर्व कार्य आटोपलं का पहिलं काम हेच करायचं. श्रीकांतकडून फोन नंबर घ्यायचा आणि मुकेशला फोन करायचा. खूप बोलायचे त्याला. आणि बोलावरून आलं की नाही, त्याला खूप झापायचं. आता बोलायचं नाही, चांगलंच झापायचं. सर्व काम आटोपत 10 वाजून गेले. त्यांना समजलंच नाही, कारण तेच 8 वाजता उठले होते. 10 वाजले. पटकन घरात सर्वांना महत्त्वाचे काम आहे असे सांगून अनिल भाऊ श्रीकांतच्या घरी पोचले. नशीब तो घरीच होता. फार दिवसातून मित्र भेटायला आला. श्रीकांतला खूपच आनंद झाला. चहा पाणी झाले. मग अनिल भाऊंनी हळूच विषय काढला. मला मुकेशचा नंबर दे रे, तुझ्याकडे आहे का? श्रीकांत मिस्किल असला. म्हणाला, अरे काय घाई आहे तुला? त्याच्या घरी विकत घ्यायचं आहे काय? अरे 2 मजले घर, पक्के बांधलेले, मेन रोड व मागे 12,000 स्क्वेअर फूट जागा आहे. आई 1 करोडच्या वरती किंमत आहे त्याची. बोल, तुला घ्यायचे काय? मुकेशचं काहीच म्हणणं नाही. तो एवढंच म्हणतो की फटकन विकून मोकळं कर आणि गिऱ्हाईक तूच शोध आणि खरेदीला फक्त मला बोलव. अनिल म्हणाला, तू फक्त त्याचा मोबाईल नंबर दे. श्रीकांतने मुकेशला नंबर दिला. त्याने लगेच नंबर फिरवला व तिकडून मुकेश बोल, अरे श्रीकांत, कसं काय? घराला गिऱ्हाईक मिळाले काय रे? अरे जी किंमत येईल त्या किंमतीत विकून मोकळं कर मला. 1 करोड का भेटणार? मला चालतील. मला माहीत आहे रे, त्याची किंमत 1 करोडच्या वरती भरपूर आहे. पण नको, एवढी वाट बघायला मला टाईम नाही. 1 करोड पण भेटले तरी मला चालेल. किंवा घराची विक्री करायची ते मला कळव. मी 15 दिवसाची सुट्टी टाकून येईल आणि एकाच वेळेला घराच्या विक्रीचे व्यवहारही करून टाकू आणि आईवडिलांचे बँकेतले पैसे ते सुद्धा संपूर्ण कागदपत्र देऊन पूर्ण करून घेऊ. बाकीचे तू कागदपत्र तयार करून ठेवले का? करून ठेव. मी आल्यावरती मी 15 दिवस थांबणार आहे आणि संपूर्ण व्यवहार मोकळा केला, मग मी लगेच निघून जाईल. मुकेश, अरे मी श्रीकांत नाही, मी अनिल बोलतो आहे. आणि श्रीकांत दचकलाच. त्यास अनिल भाऊंनी सांगितले की तू आधी घरी ये, आईवडिलांना भेट, मग काय करायचे ते बघू. असे म्हणताच मुकेश म्हणाला, अरे अनिल, तू काय बडबडच करत होतो? काय झालं तुला? एवढा सकाळी दारू बिरू पिलास का काय तू? अनिल म्हणाला, हे बघ मुकेश, तू पहिल्यांदा घरी ये, बस मग काय बोलायचे ते मी तुझ्याशी बोलतो. आईवडिलांचं घर विकायला म्हणतो तू आणि बँकेतले पैसे काढून घ्यायचे, ते कुठे जाते रे? आता तिकडून मुकेश एकदम गांगरला. अरे अनिल, तू सुधीर आहेस का? सकाळी दारू पिलेला का काय? अरे दे, ठीक, तू पटकन फोन श्रीकांतकडे दे बरं. अनिल भाऊंनी रागातच श्रीकांतजवळ फोन दिला. तूच बोला आता, काय मला बोला समजत नाही, काय माणूस आहे हा? श्रीकांतने फोन केला.
त्यांचे थोडा वेळ बोलणं झालं. फोन बंद करून श्रीकांत अनिल भाऊंना म्हणाला, अरे अनिल, तू अशी काय बडबड करत होता त्या दिवशी? तो तर एकदम दचकूनच गेला. आईवडिलांना भेट म्हणे. अरे तुला माहीत आहे का, 1 वर्षापूर्वीच वडील वारलेत. 6 महिन्यानंतर आई वारली. ओ बापरे. अनिल भाऊने ऐकताच पायाखालची जमीनच सरकली. अरे काय सांगतोस श्रीकांत? अरे तू काय सांगतोस? रात्री मी आईवडिलांना भेटलो, विठ्ठल काका, रुक्मिणी काकू दोघांना भेटलो त्यांच्या घरी. हो बापरे. अरे घराला तर कुलूप आहे, तू कसं काय भेटलास? अनिल भाऊने सांगितलं, नाही मी रात्री येत होतो, मी भेटलो, काय काय घडलं ते संपूर्ण सांगितलं. मग श्रीकांत काय बोला समजत नव्हतं. श्रीकांत म्हणाला, अनिल भाऊ, अहो 1 वर्षापूर्वी काका वारलेत. त्यावेळेला मी त्याला फोन करून बोलवलं. बघा, तो अमेरिकेत गेल्यानंतर तो आलाच नाही. आणि मी फोन केला, त्यावेळेला सांगितलं की मला टाईम मिळणार नाही, मला रजा नाही. तुम्ही असं करा, तुम्ही सर्व विल्हेवाट लावून टाका, माझी काही हरकत नाही. अरे कमाल, खूप सल्ला समजून सांगितली. वडील आहेत ते, ऐकलंच नाही त्याने. आईशी तो बोलला पण नाही. आता आई पण इतकी रडत होती की काय बोला समजत नव्हतं. मग आम्ही त्याला खूप समजून सांगितलं की तू ये, निदान तू, आणि आता मला प्रेत सापडणं शक्य आहे का? आज शक्य नसलं तर तू प्रयत्न केला तरी येऊ शकतो. आणि नाही ऐकलं त्याने. शेवटी मग मित्र, आम्ही गल्लीले लोक आम्ही मित्र आणि त्याचे थोडेफार नातेवाईक गोळा झाले. आम्ही त्यांचं संपूर्ण विधी मार्ग संपूर्ण मोकळा केला. मध्ये 4-5 वेळेस त्याला फोन केला. त्याने त्याचे एकच उत्तर की मला टाईम मिळत नाही, तुम्ही संपूर्ण करून टाका, मी नंतर येईल. आणि नंतर तो अजून आला. आणि 6 महिने झाले. लगेच आई एकटीच राहायची. आईसुद्धा वारली. अचानक असं खूप दुःख झाले होते ते. आणि आई पण वारली. आई वारली त्यावेळेससुद्धा आम्ही फोन केला, पण तो आला नाही. विधी मार्ग वगैरे कुठल्याच कार्याला आला नाही. रजाच मिळत नाही म्हणे, झालं. आणि मग त्याच्यानंतर त्याचा फोन आला. तो म्हणतो की मला ते आई वडील तर राहिलेच नाही, काय करायचं? मला बी टाईम मिळत नव्हता. आता बघा, ते घर पडलेलं आहे. असं घर पडण्यापेक्षा ते विकून मोकळं कर, आणि माझे बी पैसे मोकळे होतील, मला परत यायला टाईम मिळणार नाही. आणि बघ, तू चांगलं गिऱ्हाईक वगैरे बघ. मला माहिती 1.25 ते 1.5 करोडपर्यंत त्या घराची जागेची किंमत येईल, पण 1 करोड कमी मिळाले मला तरी चालीन, पण ती विकून मोकळं कर. आणि मी ज्यावेळेला येईन ना त्यावेळेला संपूर्ण आईवडिलांचे मृत्यूचे दाखले वगैरे तू काढून ठेव. आणि त्या वेळेला मी ते संपूर्ण काम करून घेईल, बँकेतले पैसे वगैरे सर्व घेईन, लागलेच तर 15 दिवस निघून जाईल. आम्ही आश्चर्यकडे की खरेदी करताना तुला टाईम मिळतो आणि तू कसं काय येत नाही? बस आता काय करावं ते समजत नाही. आता तो आपला मित्र होता, वडील वारले तेव्हा आला नाही, त्याची विधी मार्गाला आला नाही. आई आजारी पडली ते कळवलं तरी पण आला नाही. आई वारली तेव्हा आला नाही. आणि आता मात्र त्याला टाईम आहे. तो सरळ सांगतो, मी 15 दिवसाची सुट्टी टाकून येतो लागलं असतं, तो संपूर्ण काम एकाच फेरीत करून टाकायचं. काय बोलास की समजत नव्हतं. अनिल भाऊंना फार गैरून आले. ते म्हणाले, आता माझी हिंमतच नाही की त्याला फोन करायची, मुकेशशी बोलायची इच्छाच नाही माझी. तूच त्याला फोन लाव व सांग, अरे मेल्यासुद्धा काका काकू म्हणाल्या, तुझीच वाट पाहतो रे आम्ही, तुझीच वाट पाहतो रे आम्ही, लाव त्याला फोन. श्रीकांत आणि अनिल भाऊ ढसाढसा रडायला लागलेत. काय करावं त्यांना समजत नव्हतं. अनिल भाऊ पुन्हा म्हणाले, हे बघ, काही कर पण त्याला फोन लाव आणि सांग, मेल्यासुद्धा आई वडील तुझी वाट बघताय. आणि खरंच काकू म्हणाल्या होत्या, तुझीच वाट पाहतो रे आम्ही, तुझीच वाट पाहतो रे. काय बोलावं काय समजत नव्हतं. श्रीकांतला अंगाला थरकाप भरला की खूप रोड सुटलं. दोघं खाली बसलेत खुर्चीवरती आणि खूप रडायला लागले की बघा कसे असतात. आई वडील वारले त्यावेळेला त्याला टाईम नव्हता, आणि आता पैशासाठी मात्र त्याला टाईम आहे. काय करावं ते समजत नव्हतं. अनिल भाऊ म्हणाले, खरंच तोच नाही रे, आपण सुद्धा चुकतो. आता मी 4-4, 5-5 वर्षातून येत नाही. आता मी ठरवलं, 4-5 वर्षातून एक फेरी मारण्यापेक्षा वर्षातून 4-5 फेऱ्या मारायच्याच. कारण मुंबई किती दूर आहे. आता मुंबई अनिल भाऊंना एकदम जवळ वाटायला लागली. त्यांनी म्हटलं, नाही, जे मुकेशने चूक केली ती आपण करायची नाही. असं जगात चालू आहे. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकर. तोपर्यंत गुड बाय.